नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर 8th पे कमिशन अपडेट. 8th पे कमिशन गुड न्यूज. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2 वर्षाचे एरियर एकत्र मिळणार. 8व्या वेतन आयोगाचे कॅल्क्युलेशन कसे असेल याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, 8th पे कमिशन अपडेट. गुड न्यूज, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2 वर्षाचे एरियर एकत्र मिळणार. 8व्या वेतन आयोगाचे कॅल्क्युलेशन कसे असेल पहा संपूर्ण सविस्तर अपडेट. खरं तर केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत, पण त्यांना यासाठी आणखीन प्रतीक्षा करावा लागण्याची शक्यता आहे. नवीन वेतन तात्काळ मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे आणि वाढीव वेतन मिळवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना 2027 पर्यंत वाट पाहावी लागू शकते. नवीन वेतन श्रेणी 1 जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकते. केंद्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली होती आणि त्यानंतर त्याची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मागच्या वेतन आयोगाप्रमाणेच 8व्या वेतन आयोगालाही वेतन संरचना, महागाई भत्ता आणि निवृत्ती वेतन याचा आढावा घेऊनच सरकारला आपल्या शिफारसी सादर करण्यासाठी अंदाजे 18 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. सरकारकडून 8व्या वेतन आयोगावर सध्या काम सुरू आहे. या संदर्भात बैठकांवर बैठक घेतल्या जात आहेत असा देखील विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जात आहे की 8व्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल 2027च्या मध्यापर्यंत प्रसिद्ध होऊ शकतो. त्यानंतर सरकार त्या अहवालावर विचार करेल आणि मंजुरी मिळाल्यानंतर नवीन वेतन प्रणाली लागू केली जाईल असे देखील सांगितले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे जर 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी 2027च्या अखेरपर्यंत लागू झाल्या आणि 1 जानेवारी 2026 पासून 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाली तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या डिसेंबर 2027च्या पगारात 2 वर्षाची एरियर म्हणजेच थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मोठी रक्कम मिळेल. या 8व्या वेतन आयोगामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि जास्त चर्चेत असलेला विषय म्हणजे फिटमेंट फॅक्टर आहे, ज्यावरून कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन निश्चित केले जाते आणि 7व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले होते. सध्या कर्मचारी संघटना 8व्या वेतन आयोगाकडे 3.68 ते 3.83 एवढे फिटमेंट फॅक्टर देण्याची मागणी करत आहेत. जर एवढे फिटमेंट फॅक्टर मिळाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अंदाजे 51,000 ते 69,000 वाढू शकते. पण सरकारने याबाबत अंतिम निर्णय घेतला नाही. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारातच नाही तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता आणि निवृत्ती वेतनातही बदलाचा विचार केला जाईल. जर सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसींना मंजुरी दिली तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारकांनाही त्याचे लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण वाढीव पगार आणि थकबाकी मिळवण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2027 पर्यंत वाट पाहावी लागू शकते. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी 8th पे कमिशन अपडेट आहे म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2 वर्षाचे एरियर एकत्र मिळणार आणि 8व्या वेतन आयोगाचं नेमकं कॅल्क्युलेशन कसे असणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.